जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. तर श्री सद्गुरू हे जे चरित्र अध्याय आहे ना, त्यातले आपल्याला आज 2 ओव्या शेअर करायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा, अध्याय 42 चाललेला आहे ना. तर ऐसे सांगती सुशिलेसी व्रत आचरी तो त्वरितेसी, आजी असे चतुर्दशी व्रत करी आम्हा सवे. श्री सद्गुरु चरित्र भक्ती विवरण अध्याय 42. श्रीमत नंदन व्रत भक्त महिमा वर्णम नाम है ना. पान क्रमांक 551. किती बरं, पान क्रमांक 79 चाललाय. ठीक आहे. हे मधलं पान हे नुसतं असं फोटो दिलेला आहे ना. तर जे श्री सद्गुरु कृपा चॅनल आहे त्याच्यामध्ये मी श्री सद्गुरु चरित्र ज्यांना पण कोणाला म्हणजे बाकीचे सगळे समास ऐकायचे आहे तर तुम्ही तिथं जाऊन भेट देऊ शकता. श्री सद्गुरु कृपा -स हे चॅनल आहे. आणि इथं पण मी 1-2 व्हिडिओ आता हे श्री सद्गुरु चरित्राचे शेअर करते. ठीक आहे. तर आपला आता नवीन समास चालू झालेला आहे. जे जुना समास आहे त्याचे सगळे व्हिडिओ त्याच्यावर आहेत. आणि ही 2 ओव्या मी इथं तर शेअर करणार आहे. पान क्रमांक 579. तर श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुभ्य नमः. श्री सद्गुरु म्हणती द्विजासी या अनंत महात्मासी, तुवा पुसिले आम्हासी पूर्वी बहुती आराधिले. युधिष्ठिर पंडुसूत या त्याने केले ह्याची व्रत, राज्य लाधला त्वरित. ऐसे व्रत हे उत्तम, ऐसे म्हणता द्विजवर करिता झाला नमस्कार. पूर्वी राजा पंडुकुमार अनेक राज्य केवी झाले. श्री सद्गुरु म्हणती द्विजासी होते राज्य पांडवासी, घृत कुमार कौरवासी करुण राज्य हरविले. मग निघाले वनातरा, कष्टत होते वर्षे 12. ऐसे तया युधिष्ठिरा राज्य गेले परियेसा. तया घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधुसहित, असे चिंता कुळीत सदा ध्याय श्रीहरी समस्त. राज्य सांडूनी वास केला तिनी वनी, कौरवी कपट करोनी नाना परी विघ्ने केली. है ना. बघा, हे मराठीमध्ये श्री सद्गुरु चरित्र अध्याय ग्रंथ आहे. त्यातल्या आपण ह्या 2 ओव्या जी उपासनेतला भाग आहे, जे सद्गुरूंच्या बैठकीत जातात ना त्यांना माहिती आहे. तर काही लोक ना असं म्हणतात की मला काही करायची गरज नाही. ठीक आहे. करायला सर्वांना गरज आहे. आता बघा, एक नवरा बायको असतो. तर बायका जातात, काही बायका जातात या काही पुरुष जातात. तर मग काय असं काही जणांना असं एक आहे की मी केलं तर बाद झालं, माझ्या बायकोला करायची गरज नाही. बायकांना वाटतं मी केलं तर बाद झालं, माझ्या नवऱ्याला करायचं. असं नाही आहे. मग आपल्या सद्गुरूंनी काय सांगितलेलं आहे, जो मनुष्य जन्माला आहे त्याला स्वतःच त्याच्या स्वतःसाठी करावं लागणार आहे. ठीक आहे. कोणी केल्याने काय होणार असं नाही आहे. एक शक्यतो आईवडीलचं म्हणतात ना, चांगले कर्म, चांगले जे पण आहे पुण्याई, ते मुलांना कुठं ना कुठं त्यांना आशीर्वादाच्या रूपाने हे होतं. तरीही पण स्वारीने असं सांगितलेलं आहे, तुमच्या मुलांनाही स्वतःच बैठकीमध्ये स्वतःहून स्वतःसाठी करावं लागणार आहे. बरोबर आहे ना. आईवडील केलेलं त्यांचं त्यांनाच होणार आहे पुढच्या जन्मी, या त्यांचं जे पण आहे ह्या जन्मी, है ना. मुलांना स्वतःच करावं लागणार आहे स्वतःसाठी. बरोबर आहे की नाही. सत्व टाळा वयासी जसं म्हणजे पूजा पाठ स्वतःहून स्वतःलाच करणार आहे. असं नाही की आईने केले म्हणून मुलांना त्याचा लाभ होणार आहे. मुलांना पण स्वतःहून करावंच लागणार. पाठविले त्या दुर्वासासी, त्यासी येऊनी ऋषिकेसी, रक्षित असे परियसा नाना तीर्थे नाना व्रते. आचरेले तेथे बहुते कष्टताती आणि उन्नत, निर्वाण रूप होनिया भक्तवसल नारायण त्यांचे कष्ट वळवून आला तेथे ठाकून. जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखोनी, धर्म जाय लोटांगणी. दंड प्रणाम करुणी बंदिता झाला तये वेळी. आपुली केश मोकळे झाडे तसे कृष्ण चरण धुळी बैस.
त्याचे कष्ट वळवून आले तेथे ठाकून, जेथे होते पंडकुमार कृष्ण येतसे धर्म जाये लोटांगणी, दंड प्रमाण करुणिया वंदिता झाला तई वेळी. आपले केश मोकळे झाले तसे कृष्णवळी, बैसकर करुणिया तई वेळी, वंदी तसे विनय तसे अर्धपाद्य देखोनी, गधा शक्तता लावूनी, जी का पुष्पे होती राणी त्याने पूजा करीतसे पूजोनिया भक्तीसी, विनय तसे परियेसा जय जया ऋषिकेशा भक्तवत्सल कृष्णनाथा. है ना. तर बघा पान क्रमांक हे आपला 579 झालेला आहे आणि पान क्रमांक 580 पण आपण इथं वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. जय अनंता नारायणा भवसागर कृपाळू. तर कोणता आपल्याला चाललेला आहे अध्याय 42वा. अध्याय 42वा पान क्रमांक 580 मधील आपली ओवी आपण घेत आहे. है ना. कृपाळू वा लक्ष्मी रमणा शिरा दिग्ध यना वासुदेवा, परमात्मा परज्योती तुझी करीसी उत्पत्ती स्थिती, लय करीसी तुझी अंती, त्रयमूर्ती तुझी देवा, तुझी विश्वांचा जुबाळा, होऊनी रक्षिसी सकळा, वास तुझा सूक्ष्म स्थूळा, अनुरेणू तृण काठी नमन तुझे चरणासी, त्रिगुणात्मक ऋषिकेश रजोगुणाचे सृष्टींचे त्वाची देवा रचियेले, दुष्ट निग्रह करणे साधू जना, रक्षणे देसी वेद पुराणे बोलताची प्रख्यात, भेडावया भूमी भार केला तुवा अवतार. है ना. बघा केला तुवा अवतार, जड झाला युधिष्ठिर तरी तुवा का ठेविला आपले प्राण, आम्हासी म्हणून जगी वनिती पाठवणी अरण्यासी, कष्ट विले नाना परी, तुझी काय होय जासी कष्ट कैसे होती, त्यासी उपेक्षुनी आम्हासी अरण्यात ठेविले, तुझ वाचुनी आम्हासी आता सांगो कवनापासी, जरी आम्हा उपेक्षिसी काय काशा जीवाची, इतुक्यावरी भीमसेन इतुकी येऊनी धरी श्री सद्गुरु चरण स्वामीय, आम्हासी शीन का उपेक्षा करिताती, धनंजय दरे तये वेळी, वंदी तसे चरण कमळी, विनय तसे करुणा भाळी, कृपाळवा मुरारी तुझा कृपा दृष्टींची होतो आम्ही अरण्यवासी, घडले कष्ट सायसी उबगलो स्वामी बहुत, आता आमुचे कष्टहरण, पांडवाचा तुझी प्राण ब्रीद राखे गा नारायणा म्हणत असे. तर बघा आता पान क्रमांक 580 पण झालेला आहे. अशा प्रकारे ह्या 2 ओव्या मी तुम्हाला शेअर करते आणि तुम्ही गरज असेल ज्यांना त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, जय सद्गुरू.